चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया. कढीपत्ता काढायचा आहे मला. हा हा हा, सुंदर सुंदर सुंदर. चला, कढीपत्ताच कढीपत्ता झालाय. किती सुंदर दिसते. कढीपत्ता कढीपत्ता. कढीपत्त्याची हे रोपं उगवलीत. देवाला दुर्वा काढूया. पाऊस नाही तोवर अशीच काढूया उठून. गणपतीला दुर्वा, नंतर घरात जाऊन नीट करूया. बाप्पाला दुर्वा 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 वाहते दुर्वांकुर कोवळा. बेलाची 4 पानं काढूया. 4 म्हणायला जायचं आणि 5-6 काढायची. हा नुसता टोचला तरी बैल येतो खरं. बेलचा बहार संपला बरं आता. पावसामुळे सगळी आता ऊन पडलं की बघा कशी फुलं येतात. मस्त मस्त. चला, आता आज साबुदाण्याच्या खिचडीचा बेत आहे. तर हा साबुदाणा मस्त भिजलेला आहे छान. तर यामध्ये आता मी दाण्याचं कूट, काल मी जे करून ठेवलेलं आहे दाण्याचं कूट करताना त्याच्यामध्ये तिखट, जिरे, मीठ सगळं घातलेलं आहे. तर आता हे सर्व जरा मिक्स करून ठेवते. थोडं मीठ वाढूया, कोथिंबीरही घालूया. ही आता आपण बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर, मिरची, आलं, कढीपत्ता आणि मी थोडीशी साखरही यामध्ये आत्ताच मिक्स करून ठेवणार आहे चवीसाठी. मीठ जस्ट मी आत्ता यामध्ये ॲड केलं. बस आता आपण सगळं मिक्स करून ठेवूया छान. मोरया मोरया बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिवा वगैरे लावूया आता. चला. हा देवांचा देव गणपती, सर्वांहून वेगळा, वाहतो दुर्वांकुर कोवळा, वाहतो दुर्वांकुर कोवळा. हा देवांचा देव गणपती, हा देवांचा देव गणपती, सर्वांहून वेगळा, वाहतो दुर्वांकुर कोवळा, वाहतो दुर्वांकुर कोवळा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंत 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 गणपती बाप्पा मोरया. देवाला शिवावं का नाही? आंघोळ करून शिवावं. स्त्रियांनी देवाला शिवावं का नाही? अहो, माता आहे ती. हनुमंताची अंजनी माता, गणपतीची पार्वती माता. माता आहे. आपला भाव मातेचा असला माता माता आहेस, त्यामुळे देवाला माया कोण करणार? आईच ना. मग ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया.
सूर्यनारायण 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 ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गर्जनं भवीजानां तर्जनं सुखसम्पदां तर्जनं नमोपानां राम रामेति गर्जनं। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं राम सदा सोऽस्मि नमामि चित्तविजयं सदा भवतु राम मामुद्धर। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम विरानमे। श्रीराम रक्षा स्तोत्रं संपूर्णं। गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया। चला आता खिचडी करूया नाश्ता। मस्तपैकी हे सगळं मिश्रण तयार आहे। इथे बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत, आलं, इथे चहासाठी आलं, इथं मिरच्या, इथे कढीपत्ता, इथे फोडणी केलेली आहे, त्याच्यात फोडणीत जिरं घातलेलं आहे। आता यामध्ये आपण मिरच्या टाकूया, त्यानंतर कढीपत्ता टाकूया, आलं सुद्धा टाकू, मस्त स्वाद लागणार आहे आता याचा। आता आपण यात हे जे बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत या याच्यात टाकू। मस्त सुंदर सुंदर लगेच रंग बदलायलाच लागलेला आहे बटाट्याचा। बटाट्याच्या काचऱ्या फारच भाजायच्या किंवा तळायच्या नाहीत। छान रंग बदललेला आहे बटाट्याचा। आता यामध्ये आपण ही खिचडीची जी तयारी केलेली आहे यात घालू। गॅस बारीक केलेला आहे। यामध्ये आपण मगाशी तुम्हाला माहिती आहे कोथिंबीर, दाण्याचं कूट करतानाच आपण त्याच्यात जिरं मिक्स केले होते, तिखटाची पूड, मीठ मिक्स केलं होतं, त्यामुळे आता जरा मीठ कमी घातलेलं आहे। मीठ साखर घालून सगळं आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं। एक नाही म्हटलं तरी एक अर्धा तास भिजलंच की छान ते मुरलं। ओके, आज सहज म्हणून खिचडी आहे बरं का, चेंज होणार। चला आता छान अशी हलवायची रंग बदलेपर्यंत साबुदाण्याचा। खिचडीचा रंग बदलायला लागलेला आहे, मस्त पांढरी शुभ्र खिचडी झालेली आहे। मी काय याच्यावरती काही पाणी, ताक, दूध काही मारलेलं नाही आहे। साबुदाणाच छान पाहिजे मुळात। 1-2 मिनटं थांबा, 2 मिनटं झालंच आहे खिचडी। काल तुम्हाला डोसे खावेसे वाटले नाहीत म्हणून आज खिचडी केलेली आहे। जरा तब्येत नाजूक दिसतीये म्हटलं जरा चेंज करूया। आता याचा रंग बदललेला आहे, मस्त वाफ दरदरून आलेली आहे याला, कारण आता मी झाकून ठेवलं होतं। आता याला आपण पिळूया लिंबू, मस्तपैकी एक अख्खा लिंबू पिळूया। खूप छान, जवळजवळ महिना झाला लिंबू आणून हा, पण बटर पेपरमध्ये ठेवला की चांगला राहतो। दरदरून वाफ सगळी कॅमेऱ्यावरच यायला लागली। आता दोन्हीही लिंबू मी पिळलेले आहेत। आता यामध्ये छान हलवून आपण पुन्हा एकदा झाकू
आणि आता आपण गॅस करू, एक 5 मिनिटं ठेवू. मस्त इकडे या ठिकाणी रेडी टू सर्व अशी ही खिचडी झालेली आहे. हा चल किती 20 रुपये. मस्त पैकी गरम खिचडी. गरम आहे, खूपच गरम आहे. मीठ वगैरे बरोबर आहे का? खिचडीवर परत झाकून ठेवायचं म्हणजे छान मुरते मस्त. मी पण बघते ना कशी झाली आहे खिचडी. फळफळीत खिचडी, एकही साबुदाणा चिकटलेला नाही. एकदम फर्स्ट क्लास. श्रावणाची अगदी एकदा करून बघावी लागते, नाही तर फसते ती. कुठला साबुदाणा आणायचा, काय आणायचा. मस्त मस्त. मल्टीव्हिटॅमिन खाल्ली. खरं तर साबुदाणा आपल्या आहारात पाहिजे. आठवड्यातनं एकदा, तर पूर्वी जे होतं ना आठवड्यातनं एकदा उपवास, ते खरंच चांगलं होतं. त्या निमित्ताने घरात खिचडी व्हायची, सगळ्यांना एवढी एवढी खिचडी मिळायची. कॅल्शियम चांगलं मिळतं ह्याच्यातनं, पोटॅशियम असतं. त्यामुळे आपण म्हणतो की नाही की आतला म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला जो थर साचतो तो थर यानं साचू देत नाही. त्यामुळे आपल्या खाण्यात पाहिजे. त्यामुळे मग अर्थातच रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये थर साचू देत नाही. त्यामुळे मग ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, पुन्हा मेंदूचे विकार, हे सगळे होण्यापासून आपलं प्रोटेक्शन होतं. त्यामुळे हे खाल्लं पाहिजे. आपण साबुदाणा नको म्हणतो, पण साबुदाणा खाल्ला पाहिजे. साबुदाण्याने ताकद येते, एनर्जी राहते. एवढंच नाही तर साबुदाण्याने व्हिटॅमिन बी मिळतं, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, B6 मिळतं एस्पेशली, जे तुमच्या नर्व्हसाठी, मज्जातंतूसाठी चांगलं असतं. गर्भिणींच्या मध्ये, प्रेग्नंट वुमनमध्ये तर फारच चांगलं. साबुदाणा खाल्ला गेला पाहिजे. पोटातल्या बाळाची मेंदू आणि मज्जारज्जूची वाढ चांगली होते ना. त्यामुळं खाल्लं पाहिजे. म्हाताऱ्या माणसांनी खाल्लं पाहिजे. ऑस्टिओपोरोसिस वगैरे होत नाही. मेनोपॉजमध्ये जर आपल्याला हाडं ठिसूळ होणे ही तक्रार असते म्हातारपणी, मेनोपॉज नंतर ती होत नाही. मग तक्रार होईल पण कमी होईल. साबुदाणा पोटात गेला पाहिजे. कमी खाणार यांनी आवडीने खाल्ला. मावशी खातील, डबेवाल्या मावशी खातील.